हॅलो नमस्कार आणि कसे आहात सगळे. आशा करतो होपफुली सगळे तुम्ही मजेत असाल. आजचा 16 ऑगस्टचा दिवस आहे. म्हणजे कामावरूनच मी आलोय घरी, लवकरच आलोय. पण आमचा प्लॅन होता दहीहंडी बघायला जायचा, पण आता मला अर्जंट एक काम आलं, गावाला जायचं. तर मग गावाला जायचं, त्यामुळे मग ते दहीहंडीचं आता कॅन्सल करावं लागेल मला. आणि मग गावाला जायचा प्लॅन बनवावं लागेल. आणि गावाला जाईल तर मग त्यासाठी मी बोललं चला गावाला चाललोय, तर मग ब्लॉग बनवू आपण. एक बायकोला घेऊन जायचं होतं दहीहंडी बघायला, पण माझा प्लॅनच दुसरा झाला. अर्जंटमध्ये गावाला जायचं झालं, त्यासाठी मग तिकडे जावं लागलं. आणि हा प्लॅन आता कॅन्सल करावा लागला. आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे मला, तर मग तिकडे जाऊन येईल रात्री. मग सकाळी 4 वाजता सकाळी निघेल मी गावाला जायला. मग गावाला जाताना मग मी कव्हर करेल सगळं काय ते, आणि मग कव्हर करेल आणि मग जाईल. मग आणि सगळं तिकडचं काय असेल ते मी कव्हर करेल. एक लोणावळ्यावरूनच जाईल मी गावाला. बघू आता कसं काय होतंय ते. आता तर इकडे पाऊस आहे इकडे आज. आणि ही व्हिडिओ कधी अपलोड होईल आता मला माहिती नाही, कारण आज 16 ऑगस्ट आहे, तेव्हाचा मी ब्लॉग चालू केलाय. हा दुसरा ब्लॉग आहे हा वाला आत्ताचा. पहिलावाला ब्लॉग बघितला असेल, नसेल बघितला तर बघा तुम्ही. आणि हा दुसरा ब्लॉग आहे. आणि बघू आता काय होतंय ते पुढे जाऊन. हे बघा पाऊस कंटिन्यू चालू आहे हावाला इकडे. हावाला जो गेलाय तो पुणे एक्सप्रेस हायवे हावाला. आणि इकडे गाडी लागली या साईडला. बघा बेकार पाऊस चालू आहे कंटिन्यू. आता जातो नाश्ता करायला, नाश्ता करतो आणि मग पुढचं डायरेक्ट गावालाच भेटेल. आता बसलो इकडे नाश्ता करायला. पाऊस पण चालू आहे बाहेर खतरनाक वाला. ही बघा ही आली कॉफी, ही वाली प्लेन कॉफी आहे, प्लेन. ही आता या आईला आवडली का नाही? आईला आवडली का नाही? आवडली का? साखर नाही. अरे मग अशीच असते प्लेन कॉफी, फिल्टर कॉफी. हा साखर नाही आवडली? मला तर आवडली बघ, चांगली लागते. काय लागते? कडू लागते. निघालो आता आम्ही इकडे. गाडी इकडे लावली ही वाली आमची 01ची वाली 220. हे वाला हॉटेल होतं, हे वाला नवीनच झालंय, फूड कोर्ट म्हणून असं हॉटेल आहे. आणि हा वाला रस्ता आहे, हा वाला जातोय पुण्याला या साईडला. हे बघा आई पकड ग, माझ्याकडे पकड ग, माझ्याकडे फक्त रोड दाखल. हा वाला इकडे जाणारा रस्ता या साईडचा लोणावळ्याचा म्हणजे मुंबईचा, आणि इकडे जाणारा पुण्याचा रस्ता. आम्ही चाललोय पुण्याला, सासवडला. बघू जाऊ लवकरात लवकर. आणि मग तिकडे गेल्यानंतर मग गावाचं काय असेल ते शूट ते तिकडे ब्लॉगिंग चालू करेल गावाचं असेल. चला बाय बाय. आता आलो इकडे गावाकडे. आणि 4-5 सकाळी आलेलो, एक वाजता आलो. बेकार थकलो, कारण 5 वाजता निघालेलो सकाळी. आणि मग मध्ये 9 वाजता मध्ये तुम्ही बघितलंच की 9 वाजता थांबलो, मध्ये नाश्ता बिष्टा केला आणि मग यायला उशीर झाला. आणि 7 वाजता आता पोहोचलोय. नंतर थोडीशी मीटिंग होती आईची वगैरे, मग ती मीटिंग केली. आणि मग त्यानंतर जरा आत्ता थोडं झोपेतून उठलो आणि बोललो आता, कारण काळोख गावाला लवकर आहे बघा, बघताय तुम्ही गावाला काळोख लगेच होतो काळोख. आत्ताची 7 वाजले तरी पण एवढा काळोख दिसतोय तुम्हाला पूर्ण रात्रीचं. हे बघा आम्ही आलो इथे शेतामध्ये, जास्त जात नाही आता शेतामध्ये. बघा इथे सगळा अंधारच अंधार आहे. तुम्हाला दिसत असेल, जास्त दिसणार नाही, फ्लॅश लाईटने एवढं दिसतंय. हात सगळं जास्त घुसायला नको आतमध्ये, नाही तर काहीतरी सीन व्हायचं. हे बघा हे झाड बघा, हे काटेरी झाड तर लय खतरनाक बेकार आहे. बघा काटे तर केवढे मोठे बघा. थांब जरा, आवाज कसला आहे. इथे लाईट आहे रे, लाईट आहे.
इथं आहे, इथे पेट्रोल पंप आहे. हे थांब सरळ ये ना गाडी. हे बघ, हे बघा सिद्धेश्वर नायगाव. थांबा झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. हा हे आमचं गाव आहे. हो हा जेवण करणार आहे म्हणलं का? हा येतो येतो. नमस्कार. काय बोलता? बोला काहीतरी. काय बोला? बोला तुम्ही काय कुठे चालले? घरी चालले? कोण आता आहेत? घरी आहेत ते. तुम्ही काय कामावरून घरी चालले? हा बरोबर. चालते चालते चालते. चला या आरामात या. हा बघा आमचा मित्र बघा. हा आमचा मित्र पप्पू शेठ. नमस्कार. बरं बरं येतो येतो येतो. चला हँडसम बॉय गावातला आमचा. हँडसम बॉय घातला रे नल्ला येतो. काय करावं लागतं लॉगिंग? काय काय हा मग हे गाडी या साईडला. आता इथे कसं आहे थोडं जर इथे लगेच माणसं का म्हणजे बोलतात ना लगेच ऐकायला. आता मी इथं बोलतोय ना लांब पर्यंत ऐकायला जातं की काय काय बोलतोय काय नाही. एवढी शांतता येते. आणि रातकिड्यांचे आवाज बघा तुम्हाला ऐकायला येईल. रातकिड्यांचे आवाज हे गावाला हीच मजा आहे. फक्त शांतता आहे, पीस आहे आणि हिरवगार आहे. तुम्हाला दाखवू शकलो ना हिरवगार कारण या साईडला आहे तो पिपी पिपी करतोय बघ. काय बोलणार त्याला? शूट कर जरा, शूट कर त्याला. कोण आहे रे तो? कोण आहे काय? शूट कर शूट. 4-4 जण चाललेत गावाला. एका बाईकवर 4-4, 5-5 जण आहेत. असंच मग पीप 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 करत चाललंय. त्याला वाटलं आम्ही मध्ये उभे, बाजूलाच उभे आम्ही. एवढं नाही दिसतंय याच्यामध्ये. दिसतंय. माझा आवाज थोडासा जास्त मोठा आहे रे. म्हणजे इथं जरी बोललं तरी तिकडे पेट्रोल पंपावरती बसलेले आहेत ना त्यांना पण आवाज तिथपर्यंत आवाज जातो. परफेक्ट. लाइटिंग थोडीशी दिसतोय ना खाली. थोडं माझा आवाज एवढा मोठा एवढा आवाज. मी एवढा मोठ्याने बोलून तिथपर्यंत पण लोकांना क्लिअर कट ऐकायला जातात. क्लिअर कट ऐकायला जातात काय काय बोलतोय आणि काय काय नाही. आणि गावात गेलो ना बघितलं ना आता तुम्ही गावात गेल्यानंतर लगेच येते हसत हसत येतात लगेच अंगावर. काय बोलणार ट्रिप तर बघा. आता ट्रिप काय गावाला अशी ट्रिप असते. ये हे आता तो ट्रेन चाललाय ना ते येतात माईक घेऊन. ये हे 400 रुपये का, ये हे 6000 रुपये का, ये हे 5000 रुपये का. आणि अजून काय ये कडा आहे गुच्ची का कडा आहे 4000 रुपये $. का हेच चाललंय. ही गावाला असं जरा बरं वाटतं मोकळं मोकळं. हा ना रिलॅक्स. घरी आता गेलेलो पण हाफ चेटी घातली मच्छर चावायला. कोणी जज करायला नाही ना तसं. रिलॅक्स. आणि गावाला आणि इकडे तर आता तरी बाहेर इकडे हवा आहे म्हणून मच्छर नाही चावत. नाही तर घरी होतो तेव्हा बेकार मच्छर चावतो. त्यामुळे आम्ही आलो इथे. एवढं ब्लॉग मध्ये एक एक गोष्टी भेटत जातील त्यांना. घर बनेल आपलं. सगळ्या गोष्टी दिसत जातील. बापरे ती वाली ती पण 01 ची गाडी आहे. ती ऍक्टिव्हा आहे. काय रे हिचं तर अल्टर ऍक्टिव्हा आहे. बरोबर आहे. हिचं पण हा हिचं बघा 01 ची गाडी आहे. 01 च्या गाड्या तुम्हाला माहिती आहे काय नाही आपल्या नवी मुंबईच्या गाड्या. MH-12 समजून जा. इकडचे लोक तयार असतात निबंध राहायला. डायरेक्ट ठोका टाकी करायला अडवणूक करायला. तर काय तेच आहे. JCB वाला आला गाडी JCB वाला ही गाडी बिडी सगळं सगळं आतमध्ये घुसवायचा चुरा करायचा गाडी. आम्ही इकडेच लावतो. इथे लावू का पुढे? लाव ना गाडी. हे राहू आमच्याच नात्यातले ते. त्या नानांची आम्ही विहीर बघायला गेलो पण त्यांच्या पाणी होतं पण एवढं नव्हतं पण चांगलं पाणी होतं. हो ना. आता आमच्या त्या पहिल्यावाल्या विहिरीला जिकडे मी लहानपणापासून स्विमिंग करतो त्यामध्ये पोहतो. हा ना. ती विहीर बघितली नाही मी अजून कारण माझा सगळा दिवस ह्याच्यामध्येच गेला. इकडे या तिकडे जा हे करा ते करा झोपा हे करा. त्यामुळे मग बोललं जाऊ दे आता मला तर उद्या टाइम भेटला तर मग मी दाखवेल तुम्हाला ती विहीर. आता तर सगळं पावसामुळे सगळं हिरवगार झालं असेल. आता हा माझा भाऊ आहे हा शुभम भावाला. हा पण ट्राय करतोय. ह्याने पण टुर्नामेंट खेळल्यात BGMIच्या खूप साऱ्या. आणि हा म्हणजे याचा पण चांगला एम म्हणजे प्रॉपर आहे सगळं त्याला जमतंय. अरे हा काय आपल्या अंगावर येतोय काय
याला घे याला घे पी काय दिलं ना रे यार. गाव का सीन गाव का सीन गाव का सीन. हा आजकाल कसं झालं म्हणजे कंटेंटच्या नावाखाली ना काय पण कंटेंट चालतोय असं झालं की बाबा कोणी काय चालत पण नाही ना तशी. हा जो प्रॉपर कंटेंट बनवतोय त्याचं काय व्ह्यूजच जात नाही ना त्याचा चालतच नाही. जो काय पण क्रिंज कंटेंट आहे ना क्रिंज कंटेंट पब्लिक लगेच व्हायरल पण करते कमेंट पण करते लाईक पण करते सगळं करते असं सीन. त्यामुळे ते लक्ष देऊ नका. मी पण चालू केलं मी काय लक्ष देणार नाही की बाबा मला मिलियन लाईक पाहिजे मिलियन हे मग माझं स्वप्न. मला एक आवड आहे म्हणून मी करतोय आणि मला हे करायचं होतं. गेमिंग पण मला 2018 पासून करायची होती पण माझ्याकडे सेटअप नव्हता. आता कुठे कुठे हळूहळू जमून आता सेटअप झालाय माझा म्हणून मी आता लाईव्ह स्ट्रीम करतोय. लाईव्ह स्ट्रीम मला 2018 पासून करायची होती पण काही कारणाने जमलं नाही मला. ना PC नव्हता माझ्याकडे. PC असा होता की ज्याच्यामध्ये फक्त GTA सॅन अँड्रेस चालायचा आणि NFA तो पण लॅग मारायचा. पोलीस मागे आले हा बस. आणि तो NFA अंडरग्राऊंड एक चालायचा. मोस्ट वॉन्टेड 2005 तो चालायचा. पण त्यामुळे त्याच्यामध्ये तेव्हा काय लाईव्ह स्ट्रीम करू शकलो नाही. त्यामुळे मग वेट केला. जसे जसे पैसे जमा झाले तसं मग हळूहळू एक पार्ट जमवत गेलो आणि मग PC बनवला. मग तुम्हाला जसं कमेंट तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. काय असेल तुमचं ते. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट करा. नसेल आवडला डिसलाईक करा लाईक करा काही पण करा पण करा. कमेंटमध्ये पण तुम्हाला काय गोष्ट पटली असेल माझी तर ती सांगा. नसेल पटली तरी ती सांगा की बाबा काहीतरीच बोलतोय काहीतरी फालतू बोलतोय तर ते पण चालेल. मला काय हरकत नाही. तुम्हाला पटेल ते तुम्ही कमेंटमध्ये टाका काय असेल ते. बाकी आता थंडी वाजायला लागली यार. आता थंडी वाजायला लागली. आता जातो 8 वाजले आता जातो मी पण. लोक बघायला लागले. हा बघू दे रे. इथे गावाला आले ते तो लोक असं बघतो जसं काहीतरी वेगळा जोकर आला आणि काहीतरी शो चालू होते काहीतरी. त्यामुळे आता आम्ही इथं उभं राहिलो मग गावाकडून इकडून कमीत कमी 500 मीटर असेल नाही का 1 किलोमीटर असेल रे. नाही अर्धा किलोमीटरला पेट्रोल पंप. आम्ही इथं येऊन जरासं वाटलं इथे शांतता म्हणून इथे आलं. तिकडे व्लॉग करायचा. आता तुम्ही बघितलं ना तो एक म्हातारा भेटला. चला तो एक चांगला म्हातारा होता. काय होता तो तुम्हाला माहिती आहे ते. आणि दुसरा तो मित्र होता तो येतो डायरेक्ट गळ्यामध्येच पडतो. त्याला कळत नाही काय माणूस आहे काय. त्याला काय बोलणार पप्प्याला. हा ना पप्प्या द बॉय पप्प्या द बॉय काय रे खतरनाक माझे. चालेल चला मी आता बस झाला. हा व्लॉग पण जास्त लांब करत नाही. तुम्हाला पण बघायला कंटाळा येईल. छोटे ब्लॉग म्हणजे बनवेल 18-20 मिनिटापर्यंतचा ब्लॉग बनवायचा ट्राय करेल आणि पुढचे ब्लॉग पण ट्राय करेल चांगले बनवायचा. आता जातो घरी. आता हा ब्लॉग करतो आणि इकडेच करतो कारण उद्या मला दुसरं पण बनवायचं आहे. आणि मुंबईला गेल्यानंतर मग मी घरी जाऊन जर बनवला तर बनवेल ना ते इथेच एंड करला असंच समजा. चल जाऊया. चला बाय.